श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. आजचा आपला विषय आहे की आज आहे 31 डिसेंबर. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. 2025च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे 31 डिसेंबर आणि आज खूप जण पार्ट्या करतात, खूप काही जशी त्याची इच्छा असते त्याच्यानुसार सगळेजण हा 31 डिसेंबर साजरे करत असतात, जेणेकरून नवीन वर्षाचं स्वागत हे चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून आज रात्री खूप लोक ज्यांचे त्यांच्या पद्धतीने नवीन वर्ष साजरे करत असतात. तर आपल्याला नवीन वर्षाचं जे स्वागत आहे, ज्या महिला जे पुरुष स्वामी भक्त आहेत तर ते म्हणा किंवा ज्यांची आवड आहे की ते स्वामी सेवा करतात, तर त्यांनी आपले हे जे नवीन वर्ष आहे ते स्वामी सेवेने जर केलं तर किती चांगलं होईल. विचार करा, तुम्ही ज्या सेवा करतात त्याचं फळ तुम्हाला नक्की भेटतं, पण तुमचं नवीन वर्ष तुम्ही जर स्वामी सेवेने केलं तर तुम्हाला त्याचं खूप पटीने फळ भेटणार आहे. तर म्हणजे आज 31 डिसेंबर आहे, तर रात्री तुमची इच्छा असेल, आता लहान मुलं असतील तर एखाद्या वेळेस नाही होणार, पण उद्या जरी आता उद्या 1 तारीख म्हटल्यावर उद्या आपल्याला करायच्याच आहेत सेवा. पण आज जरी तुमच्याकडून झालं, संध्याकाळी म्हणा किंवा रात्री 11 11:30 वाजता तुम्हाला स्वामींची काही सेवा करायची असली, तारक मंत्र म्हणा किंवा जपमाळ म्हणा किंवा स्वामी चरित्र सारामृताचे जे पारायण आहे, एक पारायण त्याला 1 तास लागतो. तर ते पारायण जरी तुम्ही 11 वाजता जरी बसले, 11 ते 12 जरी तुम्ही ते पारायण केलं आणि 12 वाजता 12 वाजले त्याच्यानंतर तुम्हाला जय जयकार करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा. 12 वाजले की 1 तारीख येणार आहे, 1 जानेवारी 2025 येणार आहे आणि आपलं जे नवीन वर्ष आहे ते स्वामींच्या नामस्मरणाने सुरू होणार आहे. तर म्हणून आपलं जे आयुष्य आहे, आपलं जे वर्ष आहे 2025 ते अगदी सुखकर होणार आहे, अगदी चांगलं होणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींना हीच प्रार्थना करायची आहे की 2024मध्ये माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील किंवा काही गोष्टी घडून गेल्या असतील तर त्याच्याबद्दल मला माफ करा. हां, त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला नक्की भोगावं लागेल, पण तुम्हाला माफी मागायची आहे की ह्या वर्षात जर माझ्याकडून चुका झाल्या त्याच्याबद्दल मला माफ करा आणि येणाऱ्या 2025मध्ये माझ्याकडून चुका होऊ नये याची मी काळजी घेईल. पण तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या घरावर असू द्या, आमच्या डोक्यावर असू द्या. मला माझ्या ह्या ज्या इच्छा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यात मला तुमची साथ हवी आहे, म्हणून तुम्ही मला साथ द्यावी ही इच्छा आहे. आणि अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे स्वामी समर्थ महाराजांकडे, जेणेकरून तुमचं 2025 जे वर्ष आहे, तुमच्या ज्या काही अपूर्ण इच्छा राहिलेल्या असतील 2024मध्ये त्या 2025मध्ये नक्की पूर्ण होतील. त्याच्यासाठी तुम्हाला जी मेहनत करायची आहे ती करावीच लागणार आहे, पण शेवटी कसं असतं, देवाची साथ असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून नक्की तुमच्या सगळ्या इच्छा 2025मध्ये पूर्ण होतील. तर आता येऊया पुढच्या विषयाकडे. तर आता 2025 सुरू होणार आहे, म्हणजे आपल्याला नवीन काल निर्णय म्हणजे कॅलेंडर आपल्याला घरात लावायचं आहे. तर कॅलेंडर आपल्याला कोणत्या दिशेने लावायचं? आपल्या घरामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर जे असतं ते आपल्या आयुष्याची दिशा किंवा आपल्या घरात घडणाऱ्या गोष्टी या ज्या असतात ते कॅलेंडर किंवा घड्याळ हे जे असतं हे एका प्रकारे आता समजा घरात जर बंद घड्याळ असेल तर बंद घड्याळ घरात ठेवू नये, कारण जी वेळ असते ती थांबली की आपली प्रगती थांबत असते. तसंच कॅलेंडरचं सुद्धा असतं, म्हणून कॅलेंडर तुम्हाला दक्षिण किंवा उत्तर दिशेला लावायचं नाहीये. कॅलेंडर तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच लावायचं आहे, कारण दक्षिण दिशेला यमाची दिशा मानली जाते, पितरांची दिशा मानली जाते. म्हणून तुम्हाला दक्षिण दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर तुम्हाला कॅलेंडर बघताना ती उत्तरेला तुमचं तोंड येतं, म्हणून दक्षिण उत्तर कॅलेंडर लावू नये. फक्त पूर्व किंवा पश्चिमला तुम्ही कॅलेंडर लावू शकतात, कारण आपण देवाची मांडणी सुद्धा जे करतो ते आपण देव्हाऱ्याचं जे तोंड असतं ते पूर्व किंवा पश्चिमेला करत असतो. म्हणून तुम्हाला जे कॅलेंडर आहे किंवा घड्याळ आहे हे तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच लावायचे आहे.
आता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काल निर्णय वापरू शकतात. कोणी कोणी जे कॅलेंडर काल निर्णय येतं मराठीचं ते वापरतं, कोणी कोणी केंद्रात भेटणारं जे कॅलेंडर असतं ते वापरतात. त्या ज्या महिला स्वामी सेवा करतात त्या केंद्रामध्ये जे कॅलेंडर भेटतं तेच वापरतात, कारण त्याच्यामध्ये सगळी माहिती व्यवस्थित दिलेली असते. सत्यनारायणाची त्याची ज्या काही देवाच्या ज्या म्हणजे देवाचे जे काही तिथी असतात ते सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं असतं. म्हणून खूप काही महिला केंद्रातलं कॅलेंडर वापरतात. आणि अजून 2-3 प्रकारचे कॅलेंडर आहे, ज्याचे त्याच्या सोयीप्रमाणे ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे कॅलेंडर म्हणजे त्यांना कोणतं कॅलेंडर आणायचं ते आणून ते लावत असतात. पण प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की कॅलेंडर कुठे लावायचं. कॅलेंडर तुम्ही कोणतंही आणा, फक्त पूर्व किंवा पश्चिमेला तुम्हाला कॅलेंडर आणि घड्याळ लावायचं आहे. आणि घरात चुकूनही बंद घड्याळ ठेवू नका, कारण बंद घड्याळ असलं की आपला वेळ थांबत असतो. जसे ते बंद घड्याळ जे असतं ते बंद पडलेलं असतं, तसेच आपले जे टाईम असतो, वेळ असतो, तो आपला थांबायला लागत असतो. म्हणून घरात बंद पडलेलं घड्याळ सुद्धा ठेवू नये. आणि घड्याळ असलं तर ते पूर्व किंवा पश्चिमेला लावा. तर ही एक गोष्ट अजून तुम्ही लक्षात ठेवा. तर आज मी तुम्हाला सांगितलं की नवीन वर्ष जे आहे ते तुम्ही स्वामी सेवेने सुरुवात करा, जेणेकरून तुमचं जे पूर्ण आयुष्य म्हणा किंवा वर्ष म्हणा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही, आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर आणि कॅलेंडर जे आहे ते पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच लावा. तर याच्यानंतर सुद्धा पुढे मी काही व्हिडिओ घेऊन येईल अजून. पण नक्की सेवा करायला विसरू नका. आज झाली तर आज करा, पण उद्या 1 जानेवारीला सुद्धा आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची आहे. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची जपमाळ तुम्हाला करायची आहे, जेणेकरून तुमचं जे वर्ष आहे ते अगदी आनंदी आणि सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.